So now we are going to start with chemical properties of what? Carboxylic acids. So when we are discussing about chemical properties of carboxylic acid, जेवढे काही प्रिपरेशन मेथड्स आहेत ना कार्बोक्सिलिक ऍसिडचे तेवढे सगळे रिव्हर्स करून टाकायचे. रिव्हर्स करून टाकायचे म्हणजे तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड क्लोराइड ऍसिडामाइड पासून बनवला. ऍसिड अनहायड्राइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवला आणि ऍसिड अनहायड्राइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवला. प्रायमरी अल्कोहोल पासून कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही काय केला तर बनवला. आता ह्या केस मध्ये काय करायचं? उलट करायचं. उलट करायचं म्हणजे काय? तर आता कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तुम्ही हे सगळे कंपाऊंड्स काय करायचे तर बनवायचे. ओके ओके ठीक आहे. तर सगळ्यात पहिला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये फर्स्ट वन इज formation of acid amides. Formation of what? Acid amide. हे बघा, when carboxylic acid is treated with ammonia, when carboxylic acid is treated with ammonia, we get ammonium carboxylate. डायरेक्ट ऍडिशन रिएक्शन होतं. काय होते? काय होते? डायरेक्ट ऍडिशन रिएक्शन. डायरेक्ट ऍडिशन रिएक्शन म्हणजे इथं मिळताना आपल्याला काय मिळते? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O NH3 प्लस H. NH3 प्लस H काय येणार आहे तर NH4. इथं O मायनस आणि NH4 काय असते तर प्लस. ह्याला आपण म्हणतो अमोनियम. काय अमोनियम? अमोनियम कार्बऑक्सिलेट. आणि या अमोनियम कार्बऑक्सिलेटला तुम्ही हीट केला. अमोनियम कार्बऑक्सिलेटला तुम्ही काय केला? अमोनियम कार्बऑक्सिलेटला तुम्ही काय केला? हीट केला. तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत आहे आणि आपल्याला मिळताना मिळतंय RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2 प्लस वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे रिमूव्ह. ह्याला आपण काय म्हणतो तर ऍसिड अमाइड्स. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? ऍसिड अमाइड. काय म्हणतो आपण ह्याला? ऍसिड अमाइड. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. पहिला कार्बोक्सिलिक ऍसिडला तुम्ही अमोनिया बरोबर ट्रीट केला तर तुम्हाला अमोनियम कार्बोक्सिलेट मिळतं जे की ऍडिशन प्रोडक्ट आहे. आणि हा जो अमोनियम कार्बोक्सिलेट आहे काय आहे? काय आहे? अमोनियम काय आहे तर कार्बोक्सिलेट. त्याला हीट केलं तर त्यातून काय रिमूव्ह होत आहे तर वॉटर मॉलिक्यूल. काय रिमूव्ह होत आहे तुम्हाला त्यातून? काय रिमूव्ह होते त्यातून? वॉटर काय होते तर मॉलिक्यूल. कसला मॉलिक्यूल रिमूव्ह होतो? कसला मॉलिक्यूल रिमूव्ह होतो? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. ठीक आहे. आता हा झाला ऍसिड अमाइड. ह्याचे एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. हा कोण आहे तर हा ऍसिटिक ऍसिड आहे. ह्या ऍसिटिक ऍसिडला आपण कशाबरोबर ट्रीट केला? अमोनिया आणि हीट केलं तर आपल्याला अमोनियम ऍसिटेट मिळतं. कोण मिळाला आपल्याला? हा अमोनियम काय मिळतं तर ऍसिटेट. ह्या अमोनियम ऍसिटेटला आपण हीट केलं. अमोनियम ऍसिटेटला आपण काय केलं? हीट. तर आपल्याला मिळताना काय मिळतंय? CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2 प्लस बाहेर काय पडणार आहे वॉटर. ह्याचं नाव काय आहे सांगा? ह्याचं नाव आहे ऍसिड अमाइड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? ऍसिड अमाइड. नेक्स्ट
CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. ह्याचं नाव काय आहे सांगा? प्रोपियोनिक ऍसिड. ह्या प्रोपॅनिक ऍसिडला आपण कशाबरोबर ट्रीट करतो? अमोनिया. कशाबरोबर ट्रीट करतो? ह्याचं नाव काय असणार आहे सांगा? CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O NH4. हा मायनस आणि इथं प्लस. ह्याचं नाव काय असणार आहे? अमोनियम काय आहे तर प्रोपियोनेट. अमोनियम काय आहे तर प्रोपियोनेट. आणि ह्या अमोनियम प्रोपियोनेटला तुम्ही जर काय केला? हीट केल्यावर त्यातलं काय रिमूव्ह होणार आहे? वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं तर इथं काय येणार आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? NH2 प्लस वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत आहे. ह्याला आपण म्हणतो प्रोपियोन अमाइड. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? प्रोपियोन अमाइड. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? प्रोपियोन अमाइड. काय म्हणतो आपण ह्याला? प्रोपियोन अमाइड. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? नोट डाऊन करा. फॉर्मेशन ऑफ ऍसिड अमाइड फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड डिस्कस करतोय. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून काय काय बनवू शकतो. नेक्स्ट बघा. सेकंड वन इज formation of acyl chlorides. Formation of what? Acyl chloride. Formation of acyl chloride जे आहे हे आपण दोन रिएजंट्स यूज करून कंप्लीट करू शकतो. फॉर्मेशन ऑफ ऍसिल क्लोराइड्स. त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ ऍसिल क्लोराइड्स किंवा आता जी आपण रिएक्शन बघितली मागची, त्यामध्ये रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C-OH बॉन्ड येते. काय कशामध्ये येतात हे? रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ व्हॉट? C-OH. आता काय आहे की जर तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय घेतला? OH कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्याला PCl5 बरोबर ट्रीट केला, दॅट इज फॉस्फरस पेंटाक्लोराइड. कोणाबरोबर ट्रीट केला? कोणाबरोबर ट्रीट केला? फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. सेम रिएक्शन होते अल्कोहोल्स मध्ये झाली तशीच, फक्त OH च्या जागी काय येते? Cl आणि बाय प्रोडक्ट आहे तसे सेम येतात. म्हणजे इथं काय येणार आहे? हा OH च्या जागी Cl आला तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? Cl प्लस काय येणार आहे तर POCl3 प्लस काय येणार आहे तर HCl. म्हणजे हा कोण फॉर्म झाला? हा फॉर्म झाला ऍसिल क्लोराइड. कोण फॉर्म झाला? हा ऍसिल क्लोराइड. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. हा प्रोपियोनिक ऍसिड आहे. या प्रोपियोनिक ऍसिडला PCl5 बरोबर ट्रीट केलं, हीट केलं. OH च्या जागी काय येणार आहे तर Cl. OH च्या जागी काय येणार आहे? OH च्या जागी काय येणार आहे? Cl. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O Cl प्लस काय येणार आहे? POCl3 प्लस काय येणार आहे तर HCl. ह्याचं नाव काय आहे सांगा? ह्याचं नाव काय आहे सांगा? ह्याचं नाव आहे प्रोपियोनिल क्लोराइड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? प्रोपियोनिल क्लोराइड. काय नाव आहे याचं? प्रोपियोनिल क्लोराइड. सेम रिएक्शन आपण कॅरी आउट करू शकतो. हे झालं बाय युजिंग PCl5.
फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड झालं बाय युझिंग काय तर PCl5 बाय युझिंग काय झालं तर PCl5. नेक्स्ट बघायचं बाय युझिंग काय बाय युझिंग SOCl2. परत RC डबल बॉन्ड काय आहे तर OH प्लस हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्याला आपण SOCl2 बरोबर ट्रीट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर पायरिडिन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये पायरिडिन. सो आपल्याला मिळताना काय मिळतंय RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl प्लस SO2 प्लस काय मिळणार आहे तर HCl. RC डबल बॉन्ड O Cl दॅट इज ऍसिड क्लोराइड प्लस सल्फर डायऑक्साइड प्लस HCl. स्वराज्य अशी फटके देणार की नाही, बोलायचंच बंद होणार त्या मयंक बरोबर. सो इथं काय असणार आहे परत CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. ऍसिटिक काय आहे तर ऍसिड. ऍसिटिक ऍसिड कशाबरोबर ट्रीट करायचं थायोनिल क्लोराइड. थायोनिल बरोबर ट्रीट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये पायरिडिनच्या प्रेझेन्स मध्ये. सो इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे बघा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl प्लस SO2 प्लस HCl. सो ह्याचं नाव काय असणार आहे सांगा ऍसिटिल क्लोराइड. काय नाव असणार आहे ह्याचं 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 ऍसिटिल क्लोराइड. ठीक आहे ऍसिटिक ऍसिड पासून. परत हा घ्या C6H5 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर OH. ह्याचं नाव काय सांगा बेन्झोइक ऍसिड. ह्या बेन्झोइक ऍसिडला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे थायोनिल क्लोराइड SOCl2 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये पायरिडिनच्या प्रेझेन्स मध्ये. मग OH च्या जागी काय येणार आहे तर Cl. म्हणजे इथं काय येणार आहे C6H5 C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर Cl प्लस SO2 प्लस काय येणार आहे तर HCl. ह्याचं नाव काय असणार आहे ह्याचं नाव असणार आहे बेन्झोइल क्लोराइड. काय नाव आहे याचं बेन्झोइल क्लोराइड. ह्याचं एक्झाम्पल तुम्ही लिहा. फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड आपण दोन रिएजंट यूज करू शकतो. एक करू शकतो बाय युझिंग व्हॉट PCl. दुसरा आपण करू शकतो बाय युझिंग व्हॉट SOCl2. बाय युझिंग व्हॉट SOCl2. समझ में आ रहा है यस और नो. चला लिहून घ्या फ्रॉम फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड फ्रॉम कार्बन. So the next one we are going to discuss is formation of what? Formation of acid anhydrides. आपण फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड्स बघितले, फॉर्मेशन ऑफ ऍसिड अमाइड्स बघितले. आता नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ काय बघायचंय तर ऍसिड अनहायड्राइड. फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. ऍक्च्युली ऍसिड अनहायड्राइड हा कार्बोक्सिलिक ऍसिडचाच प्रोडक्ट आहे ज्यातून वॉटर मॉलिक्यूल काय केलेला आहे तर रिमूव्ह केलेला आहे. काय रिमूव्ह केलेला आहे वॉटर मॉलिक्यूल. सो ह्यामध्ये डिहायड्रेटिंग एजंट जे आपण वापरतो तो फॉस्फरस पेंटॉक्साइड वापरतो किंवा कॉन्सन्ट्रेटेड काय वापरतो तर सल्फ्युरिक ऍसिड. आपण डिहायड्रेटिंग एजंट इथं काय वापरतो डिहायड्रेटिंग एजंट
एकतर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड किंवा P2O5. मोस्टली आपण काय यूज करतो तर P2 काय यूज करतो तर O5. सो इथं काय आहे बघा, जर आपण एखादा कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, परत इथं काय येणार आहे तर OHC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R. ह्याला पर्पजली मी मिरर इमेज मध्ये लिहिलं. P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड बरोबर काय केलं तर हीट केलं, तर इथून काय रिमूव्ह होणार आहे तर OH, इथून काय रिमूव्ह होणार आहे तर H, OH आणि H काय केलं तर रिमूव्ह. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड OR प्लस बाहेर काय येणार आहे तर H2. ह्याचं नाव काय सांगा? ह्याचं नाव आहे ऍसिड अनहायड्रेट. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? ऍसिड काय आहे तर काय नाव आहे ह्याचं? ऍसिड काय आहे तर अनहायड्रेट. ठीक आहे, म्हणजे इथं घेतला CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, परत इथं काय येणार आहे तर OHC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 फॉस्फरस पेंटॉक्साइड आणि हीट करायचं, तर इथला OH आणि इथला H काय करायचं तर रिमूव्ह. OH आणि H काय करायचं रिमूव्ह. OH आणि H रिमूव्ह केलं तर आपल्याला काय मिळते CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 प्लस बाहेर काय पडतंय वॉटर. ह्याचं नाव काय आहे सांगा? ऍसिड अनहायड्रेट. काय नाव आहे याचं? ऍसिड अनहायड्रेट. तर एक लक्षात घ्या की ही रिॲक्शन रिव्हर्सिबल असते. कशी असते ही रिॲक्शन? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे ऍसिड अनहायड्रेट फॉर्म झाला ना, तो परत वॉटर बरोबर कंबाईन होऊन काय करू शकतो तर आहे तसं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करू शकतो. एक काय करायला पाहिजे मग रिव्हर्सिबल न होण्यासाठी किंवा त्याची ऍबिलिटी कमी होण्यासाठी? फॉर्म झाल्याबरोबर त्यातलं वॉटर मॉलिक्युल आपण काय करून टाकायला पाहिजे? रिमूव्ह. सो दॅट इक्विलिब्रियम तुमचा कोणत्या साईडला शिफ्ट होईल तर राईटला. किंवा अशी एक मेथड ऑप्टेन करायला पाहिजे की जिथं रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. मग काय करू शकतो? इथं बघा, आपण काय करतो मग ऍसिड अनहायड्रेट बनवण्यासाठी आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतो, म्हणजे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA. दिस इज सोडियम सॉल्ट ऑफ व्हॉट? कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज व्हॉट? sodium salt of what? Carboxylic acid. This is what? Sodium salt of carboxylic acid. Now this sodium salt of carboxylic acid is treated with acyl chloride. Acyl chloride RC डबल बॉन्ड O काय आहे तर Cl. सो इथं O आणि इथं काय आहे तर Cl. हे बघा, हा Na आणि हा Cl काय करतात तर रिमूव्ह करतात, आणि आपल्याला मिळताना काय मिळते तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड OR प्लस NaCl. इथं आपल्याला मिळताना काय मिळाला तर ऍसिड काय मिळाला तर अनहायड्रेट. and this is irreversible reaction. ही रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. ही रिॲक्शन काय होत नाही? ही रिॲक्शन काय होत नाही? ही रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. ही रिॲक्शन काय होत नाही? ही रिॲक्शन काय होत नाही? ही रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. मग इथं CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA. ह्याचं नाव काय आहे तर सोडियम काय आहे तर ऍसिटेट. इथं काय येते ClC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. ह्याचं नाव काय आहे सांगा? प्रोपिऑनिल क्लोराइड. ह्याचं नाव काय आहे सांगा? प्रोपिऑनिल क्लोराइड. बर, पुढं काय होणार आहे? हा Na आणि हा Cl, हा Na आणि हा Cl काय होणार आहे? रिमूव्ह.
काय होणार आहे रिमूव्ह. आणि इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 C डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ, परत C डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH3 प्लस काय केलं तर NaCl. ह्याचं नाव ऍसिटिक आहे, ह्याचं नाव प्रोपिओनिक आहे. ह्याचं नाव काय असते तर ऍसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राइड. ऍसिटिक प्रोपिओनिक काय आहे तर अनहायड्राइड. ऍसिटिक प्रोपिओनिक काय आहे तर अनहायड्राइड. ऍसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राइड. ऍसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राइड. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. तर बघा परत CH3 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड ONa, परत Cl C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH3. ठीक आहे. परत इथला Na आणि इथला Cl, NaCl रिमूव्ह झाला. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH2 CH2 आणि काय येणार आहे तर CH प्लस NaCl. याचं नाव काय सांगा? ब्युट्रिक येणार पहिला, कारण बी पहिला येते ना, कारण तर किती कार्बन आहेत 4. ब्युट्रिक प्रोपिओनिक अनहायड्राइड. ब्युट्रिक प्रोपिओनिक काय येणार आहे तर अनहायड्राइड. काय येणार आहे ब्युट्रिक प्रोपिओनिक आणि काय येणार आहे तर अनहायड्राइड. ब्युट्रिक प्रोपिओनिक आणि काय येणार आहे तर अनहायड्राइड. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? कॉन्सेप्ट लक्षात येते काय सांगते येते? ठीक आहे. बरं ठीक, हे सगळं मान्य आहे की तुम्ही सोडियम सॉल्ट ऑफ काय घेतला, कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडला ऍसिल क्लोराइड बरोबर ट्रीट केला आणि तुम्हाला मिळाला काय तर ऍसिड अनहायड्रेट. का तर तुम्ही डायरेक्ट कार्बोक्सिलिक ऍसिड पासून जर बनवला तर जो काय ऍसिड अनहायड्रेट मिळतो तो रिॲक्शन रिव्हर्सिबल असते. काय असते म्हणजे ती रिॲक्शन काय होणार आहे तर रिव्हर्स. ती रिॲक्शन काय होणार आहे तर रिव्हर्स. ती रिॲक्शन काय होणार आहे तर रिव्हर्स. नाउ टू ओव्हरकम दिस अनॉमली तुम्ही असं वापरला ऍसिड काय सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ऍसिल क्लोराइड. पण हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ऍसिल क्लोराइड पण कार्बोक्सिलिक ऍसिड पासूनच बनवलाय. 1 मोल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, त्याला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केला. 1 मोल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, त्याला ऍसिल क्लोराइड मध्ये कन्वर्ट केला आणि मग ही रिॲक्शन घेतली. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल काय आहे? स्टार्टिंग मटेरियल काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. कसं बघा हा, आपण हे रिॲक्शन्स आताच बघितले, एक बघायची अजून. काय आहे की जेव्हा तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेताय RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय घेताय तर OH, ह्याला कशाबरोबर ट्रीट करताय? सोडियम हायड्रॉक्साइड. कशाबरोबर ट्रीट करताय? कशाबरोबर ट्रीट करताय? कशाबरोबर ट्रीट करताय? सोडियम हायड्रॉक्साइड. सो इथं काय येणार आहे तर O मायनस आणि Na काय येणार आहे तर H प्लस आणि इथं पण काय येणार आहे Na प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस म्हणजे इथं काय येणार आहे RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड ONa प्लस काय येणार आहे तर H2O. म्हणजे ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. सोडियम सॉल्ट ऑफ काय आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स. परत RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH प्लस इथं काय येणार आहे तर SOCl2
कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पायरिडिनच्या प्रेझेन्स मध्ये. सो इथं काय येणार आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl प्लस बाहेर काय पडणार आहे? SO2 प्लस बाहेर काय पडणार आहे? HCl. हा कोण आहे? ऍसिल काय आहे तर क्लोराईड. कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड पासूनच तुम्ही सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ऑब्टेन केला. कार्बोक्सिलिक ऍसिड पासूनच तुम्ही ऍसिल क्लोराईड ऑब्टेन केला. पण हे वापरायचं. सोडियम हायड्रॉक्साईड बाय प्रोडक्ट वॉटर असते आणि हे बाय प्रोडक्ट वेपर स्टेट मध्ये असते. सो दिस आर द बेस्ट. आणि हे जे काय एका मोल पासून बनवलं त्यांना दोघांना रिॲक्ट केलं तर तुम्हाला काय मिळते तर ऍसिड काय मिळते तर अनहाइड. एक्झामला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट मेथड टू ऑब्टेन ऍसिड अनहाइड्रेट. So by direct dehydration by using P2O5 or by using acyl chloride and sodium salt of carboxylic acid. कोणती मेथड इझिली असणार आहे? बाय काय असणार आहे? by using sodium salt of carboxylic acid and acyl chloride because reaction is irreversible, so you will get a good yield. काय मिळणार आपल्याला? चांगली यील्ड. कशाची मिळणार आहे चांगली यील्ड तर ऍसिड अनहाइड्रेटची. आणि रिॲक्शन काय होणार नाही तर रिव्हर्स होणार नाही रिॲक्शन्सला. फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहाइड्रेट. नेक्स्ट आहे डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं लक्ष द्या जरा. डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड थोडंसं वेगळ्या वे मध्ये होत असते. काय वेगळ्या वे मध्ये होतंय बघा. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर OH. ह्याला आपण पहिला सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट करतो आणि आपल्याला मिळते सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA. आता हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याला आपण सोडा बरोबर ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ लाईम अँड हीट. सोडा म्हणजे NaOH आणि लाईम म्हणजे CaO. मग सोडा बरोबर ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ लाईम. तर इथं रिॲक्शन घडताना काय होतंय? हा इथला पार्ट हा पूर्ण पार्ट काय होतो तर रिमूव्ह. मग जर हा पूर्ण पार्ट रिमूव्ह होत असेल तर काय रिमूव्ह झालं? रिमूव्ह काय झालं? 2 सोडियम 1 कार्बन आणि 3 ऑक्सिजन म्हणजे सोडियम कार्बोनेट रिमूव्ह झाला. काय झाला? आणि मिळाला काय तर अल्केन R डॅश काय मिळाला तर H. आता या अल्केन मध्ये 1 कार्बन ऍटम लेस असते पॅरेंट पेक्षा. म्हणजे सोडियम कार्बोक्सिलेट मध्ये जर N कार्बन असतील तर अल्केन मध्ये काय असते तर N-1 काय असते तर कार्बन. सो इथं काय येणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय आहे तर Na. ह्याचं नाव काय आहे तर सोडियम काय आहे तर प्रोपिओनेट. या सोडियम प्रोपिओनेटला सोडा बरोबर ट्रीट करणार NaOH. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? लाईमच्या प्रेझेन्स मध्ये. तर हा एवढा पार्ट जो आहे हा रिमूव्ह होणार आणि आपल्याला मिळताना CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे तर Na2CO. म्हणजे हा कोण मिळाला सांगा? इथेन. सोडियम प्रोपिओनेट मध्ये किती कार्बन होते? 3 कार्बन होते. किती कार्बन होते? अल्केन. इथेन मध्ये किती कार्बन आहेत तर 2. इथेन मध्ये किती कार्बन आहेत? इथेन मध्ये किती कार्बन आहेत? 2. परत
CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na प्लस NaOH लाईम आणि काय करायचं हीट. सो इथं काय येणार आहे हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NaO. सो CH3H म्हणजे काय येणार आहे CH4 प्लस Na2 काय येणार आहे तर CO3 म्हणजे कोण येणार आहे मिथेन. कोणाला हा मिथेन. हा डिकार्बोक्सिलेशन ऑफ काय झाला तर ऍसिड. ह्यामध्ये एक कार्बन ऍटम लेस असते प्रोडक्ट मध्ये म्हणून याला कसली रिएक्शन म्हणतो आपण कसली रिएक्शन म्हणतो आपण याला स्टेप डाऊन रिएक्शन. कसली रिएक्शन म्हणतो आपण याला स्टेप डाऊन रिएक्शन. कसली रिएक्शन म्हणतो आपण याला स्टेप डाऊन रिएक्शन. नेक्स्ट रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. The fifth one is a reduction of carboxylic acids. Now you should know one thing की जेव्हा रिडक्शन होते तेव्हा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळते. ऑक्सिडेशन प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की अल्डिहाइड मिळते. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं की काय मिळते तर कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं सेकंड ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट कोण आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ऑक्सिडेशनचं उलट काय असते रिडक्शन. मग कार्बोक्सिलिक ऍसिडचं जर तुम्ही रिडक्शन केला म्हणजे कोण हा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर OH ह्याचं रिडक्शन केलं. रिडक्शन वी विल ट्रीट दिस विथ 4 टाइम्स नॅसेंट हायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये LiAlH4 इन व्हॉट कंडिशन ऍसिडिक कंडिशन. तर हा ऑक्सिजन काय झाला तर रिमूव्ह आणि तिथं किती हायड्रोजन ऍड झाले 2 हायड्रोजन ऍड झाले. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे RCH2OH आणि तिथला ऑक्सिजन रिमूव्ह झाला त्याला 2 हायड्रोजन वॉटर. म्हणजे हा कसला अल्कोहोल आहे हा कसला अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल. कसला अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल. इथं तुम्ही हे पण वापरू शकताय सोडियम बोरॉन हायड्राइड पण काय करू शकताय तर रेड्युसिंग एजंट म्हणून काय करू शकताय यूज करू शकताय. पण हा सोडियम बोरॉन हायड्राइड जो रेड्युसिंग एजंट आहे हा NO2 ला X ला ईस्टर्स ला रेड्यूस करू शकत नाही. कॅनॉट रेड्यूस. आणि दुसरं आपण इथं डायबोरेन ऍज अ रेड्युसिंग एजंट वापरू शकत नाही. B2H6 cannot be used as a what as a reducing agent. B2H6 cannot be used as a what reducing agent. हा सोडियम बोरॉन हायड्रेट तुम्ही वापरू शकता रेड्युसिंग एजंट कार्बोक्सिलिक ऍसिडला रेड्यूस करण्यासाठी. पण तो जो रेड्युसिंग एजंट आहे तो NO2COR ला रेड्यूस करू शकत नाही किंवा अमाइड्सला पण रेड्यूस करू शकत. डायबोरेन जो आहे B2H6 हा रेड्युसिंग एजंट वापरू शकत नाही वरच्या रिएक्शनला. कोणाला वरच्या रिएक्शन. मग ह्यामध्ये परत बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH ह्याचं नाव काय आहे तर प्रोपियोनिक ऍसिड. या प्रोपॅनिक ऍसिडला किती नॅसेंट हायड्रोजन बरोबर ट्रीट केलं 4 नॅसेंट हायड्रोजन बरोबर ट्रीट केलं. कोणाच्या केसमध्ये इन प्रेझेन्स ऑफ LiAlH4 इन काय आहे तर ऍसिडिक कंडिशन. हा इथला ऑक्सिजन काय झाला तर रिमूव्ह झाला. हा ऑक्सिजन रिमूव्ह झाल्यावर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2C डबल सॉरी CH3 CH2 परत CH2 इथं काय येणार आहे तर OH. म्हणजे याचं नाव काय सांगा प्रोपेनॉल. काय नाव आहे याचं काय नाव आहे याचं प्रोपेन प्लस वॉटर मॉलिक्युल. येते लक्षात.
येस और नो लिहून घ्या. एकच राहते प्रॉपर्टी, हे कोणती सांगा? लॅबोरेटरी टेस्ट. हे झालं की लॅबोरेटरी टेस्ट घेतलं की टॉपिक संपतं. मग आपण PYQs घ्यायचे. काय घ्यायचे? PYQs. पहिल्याला डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट बघा. Next we are going to discuss the laboratory test for the carboxylic acid. Now laboratory test of carboxylic acid म्हणजे आपण डिटेक्ट कसं करू शकतो की तो गिवन ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. तर लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये सगळ्यात पहिला बघा लिटमस टेस्ट म्हणून आहे. कसली टेस्ट आहे? लिटमस टेस्ट. ही लिटमस टेस्ट मेनली कशासाठी वापरली जाते की गिवन जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तो ऍसिडिक आहे नेचर मध्ये, बेसिक आहे का न्यूट्रल आहे? ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल? नॉर्मली काय होते लिटमस टेस्ट मध्ये, जो ब्लू लिटमस आहे, कोण आहे? ब्लू लिटमस. तो ब्लू लिटमस कशामध्ये कन्वर्ट होतो? रेड. जर ब्लू लिटमस रेड लिटमस मध्ये कन्वर्ट होतो तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे असतात नेचर मध्ये? ऍसिडिक इन नेचर. कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे असतात नेचर मध्ये? ऍसिडिक टेस्ट. नाव नेक्स्ट बघा सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. ही खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टेस्ट आहे. सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. सोडियम बायकार्बोनेट टेस्ट म्हणजे काय आहे? इथे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं की जर तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि त्याला सोडियम बायकार्बोनेट बरोबर ट्रीट केला NaHCO3 तर ह्या केसमध्ये रिॲक्शन घडते आणि तुमचा हायड्रोजन ऍटम सोडियम काय करतो? रिप्लेस. आणि आपल्याला मिळते सोडियम सॉल्ट ऑफ काय मिळते तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतं. कारण कार्बन डायऑक्साइड बाहेर पडलं तर समोर लाईम वॉटर जर ठेवला असेल तर तो लाईम वॉटर काय होणार आहे? लाईम वॉटर टर्न्स काय होते तर मिल्की. मग जर तुम्ही एक काय घेतला? तुम्ही एक ऑर्गॅनिक ऍसिड घेतला आणि त्या ऑर्गॅनिक ऍसिडला सोडियम बायकार्बोनेट बरोबर ट्रीट केला आणि आफ्टर सर्टन टाइम जो तुम्ही लाईम वॉटर प्लेस केलेला तर तो लाईम वॉटर काय झाला? मिल्की झाला. म्हणजे कार्बन डायऑक्साइड गॅस काय झालेली तर त्यामध्ये इव्हॉल्व्ह झालेली. कार्बन डायऑक्साइड गॅस इव्हॉल्व्ह होण्यासाठी रिॲक्शन घडायला पाहिजे कोणाबरोबर तर सोडियम बायकार्बोनेट बरोबर. कोणाबरोबर रिॲक्शन घडायला पाहिजे? कोणाबरोबर रिॲक्शन घडायला पाहिजे? सोडियम बायकार्बोनेट. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट करतो आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कार्बन डायऑक्साइड देतं. असं का मी सांगते? कारण जर ही सेम रिॲक्शन तुम्ही फिनॉल बरोबर घेतला, म्हणजे फिनॉल घेतला आणि फिनॉलला जर तुम्ही सोडियम बायकार्बोनेट बरोबर काय केला? ट्रीट केला तर बाळांनो नो रिॲक्शन. कारण फिनॉल पण खूप वीक आहे ऍसिडिक नेचर मध्ये, वीक ऍसिडिक आहे आणि हा पण वीक बेस आहे. हे दोन्ही खूपच वीक ऍसिड आणि वीक बेस आहेत त्यामुळे एक दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होत नाही. आतापर्यंत आपण बघितलं की जे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत ते दोन प्रकारचे आहेत, एक तर कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा काय तर फिनॉल. मग ते दोन्ही आहेत ठीक आहे, दोन्ही पण ब्लू लिटमसला कशामध्ये कन्वर्ट करतात? रेड. फिनॉल पण ब्लू लिटमसला रेड मध्ये कन्वर्ट करतं, कार्बोक्सिलिक ऍसिड पण ब्लू लिटमसला कशामध्ये कन्वर्ट करतं तर रेड मध्ये कन्वर्ट करतं. मग तो दोन्ही एकतर फिनॉल असेल किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड, पण मला फिक्स मध्ये पाहिजे की जर तो फिनॉलच आहे किंवा मला फिक्स मध्ये पाहिजे की तो कार्बोक्सिलिक ऍसिडच आहे. काय आहे? काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिजे किंवा तो फिनॉल आहे तर मी काय करणार आहे? त्याला बायकार्बोनेट टेस्ट घेणार आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडला सोडियम बायकार्बोनेट बरोबर ट्रीट केलं तर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडते. ती कार्बन डायऑक्साइड काय करते तर लाईम वॉटरला कशामध्ये कन्वर्ट करते तर मिल्क. लाईम वॉटरला कशामध्ये कन्वर्ट करते?
लाइम वॉटरला कशामध्ये कन्वर्ट करते? मिल्की. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ओके. आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. एकच मिनिट आपण थोडं टेक्स्ट बुक रेफर करूया आणि मग लिहून. इथं बघा. Laboratory trace. The presence of COOH group in the carboxylic acid is identified by the following test. सगळ्यात पहिलं कोणती टेस्ट आहे? लिटमस. लिटमस टेस्ट व्हॅलिड फॉर वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस, म्हणजे असे कार्बोक्सिलिक ऍसिड जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह आहेत त्यांनाच ही टेस्ट ऍप्लिकेबल आहे. Aqueous solution of organic compound containing COOH group turns blue litmus red, which indicates the presence of acidic functional group. Okay. Sodium bicarbonate test. This is very important test and this is used asked again and again in the examinations. Okay. कोणती टेस्ट तर? Sodium bicarbonate test. When the sodium bicarbonate is added to organic compound containing COOH, a brisk effervescence of CO2 is obtained. Brisk करून बाहेर पडणार आहे. Brisk effervescence of carbon dioxide is evolved. आणि water insoluble acid goes in the solution and gives precipitate on acidification of concentrated HCl. This indicates what? This indicates the presence of COOH group and which turns lime water what? Milky. वॉटर इनसोल्युबल जे काही कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी आपण ही वॉटर सोल्युबल असू देत किंवा वॉटर इनसोल्युबल असू देत ही रिएक्शन आपण यूज करू शकतो. काय झालं? सोडियम बायकार्बोनेट झालं. सोडियम बायकार्बोनेट परत ही रिएक्शन रिव्हर्स होते हे दाखवलंय. खाली बघा काय दिलंय. फिनॉल डज नॉट इव्हॉल्व CO2 गॅस. फिनॉल हा CO2 गॅस इव्हॉल्व करू शकत. फिनॉल डज नॉट इव्हॉल्व CO2 गॅस in the sodium with the sodium bicarbonate. Hence carboxylic acids and phenols are distinguished by this test. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि फिनॉल आपण ह्या टेस्ट ने काय करू शकतो? डिस्टिंग्विश. नेक्स्ट आहे ईस्टर. ईस्टर फॉर्मेशन. आपण खूप सारे ईस्टर फॉर्मेशनचे रिएक्शन बघितलेत कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये ह्याच्या आधीही. तर जर तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, काय घेतला? काय घेतला? कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि त्यामध्ये अल्कोहोल ऍड केला. 1 drop of concentrated sulfuric acid is added to the mixture of a carboxylic acid आणि 1 ml of ethanol. 1 ml of ethanol घेतो आणि कार्बोक्सिलिक ऍसिड घेतो. मिक्सचर घेतलाय आणि त्यामध्ये ड्रॉप वाईज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड केला तर फ्रुटी स्मेल प्रोड्यूस होते. कसली स्मेल प्रोड्यूस होते? कसली स्मेल प्रोड्यूस होते? फ्रुटी स्मेल. ती फ्रुटी स्मेल काय सांगते? आता ही द रिएक्शन मिक्सचर इज हीटेड फॉर 5 minutes in a hot water. After this hot solution is poured in the beaker containing water, fruity smell of ester confirms the presence of what? Carboxylic acid. Now इथं रिएक्शन होताना ब्रेकिंग ऑफ OH बॉन्डच असते. इथं बघा हा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. ह्याला जर मी अल्कोहोल बरोबर ट्रीट केलं, ठीक आहे, तर इथेनॉल आहे C2H5OH. तर हा O मायनस आहे आणि हा H काय आहे तर प्लस. हा C2H5 काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होते तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होते? प्लस. आणि आपल्याला मिळताना काय मिळते? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C2H5 प्लस बाहेर काय पडणार आहे तर H2. सो याचं नाव काय आहे तर इथिल कार्बोक्सिलेट. इथिल काय आहे तर कार्बोक्सिल. इथिल कार्बोक्सिलेट म्हणजे ईस्टर. आणि ईस्टर ही कसली टेस्ट देते? म्हणजे हे ईस्टर फॉर्म झालं हे कसं समजते? फ्रुटीस्ट. पण ईस्टर फॉर्म कोणापासून होते तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जेव्हा तुम्ही 1 ml ऑफ काय टाकताय तर इथेनॉल. काय टाकताय? 1 ml ऑफ काय टाकताय? 1 ml ऑफ काय टाकताय? 1 ml ऑफ. सो वेन कार्बोक्सिलिक ऍसिड इज ट्रीटेड विथ 1 ml ऑफ इथेनॉल आपल्याला काय मिळतात तर इथिल कार्बोक्सिलेट, ज्याला आपण काय म्हणतो तर ईस्टर्स. फॉर्मेशन ऑफ ईस्टर कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉर्मेशन ऑफ ईस्टर कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ व्हॉट? कार्बोक्सिलिक ऍसिड. बाकीचे आपण हे सगळे रिएक्शन्स बघितलेले आहेत. हे लास्टचे फक्त एक बघा. मी तुम्हाला जे सांगितलं सोडियम बोरॉन हायड्राइड जो आहे NaBH4. NaBH4 does not reduces
ओके सॉरी, मी उलट सांगितलं तुम्हाला. NaBH4 जो आहे तो कार्बॉक्झिलिक ऍसिडला रिड्यूस करू शकत नाही. जरा करेक्शन करून घ्या आपल्या नोट्स मध्ये. NaBH4 कार्बॉक्झिलिक ऍसिडला रिड्यूस करू शकत नाही, पण डायबोरेन कोण डायबोरेन रिड्यूस करू शकतो, पण डायबोरेन COOR NO2 आणि X ला रिड्यूस करू शकत नाही. हे फक्त उलट करा. इथं डायबोरेन घ्या की B2H6 इज रियुज्ड ऍज अ रिड्युसिंग एजंट, म्हणजे इथं तुम्ही रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करू शकताय, पण NO2X COOR ला B2H6 रिड्यूस करू शकत नाही. दुसरा, NaBH4 cannot be used as a reducing agent. NaBH4 cannot be used as a reducing agent. हे लक्षात ठेवा. हे समजलं, हे करेक्शन समजलं, टॉपिक संपतं इथं. पुढच्या लेक्चरला काय घेणार आहे? सीईटीचे क्वेश्चन्स. काय घेणार आहे? सीईटीच्या क्वेश्चन्सला मिनिमम 3 लेक्चर्स लागतात. उद्या